नमस्कार. आपण जी ही सिरीज चालू केली होती आधुनिक भारताचा इतिहास, रिस्पेक्टेड वरद देशपांडे सरांचं हे पुस्तक आहे, जे माइंड मॅपच्या स्वरूपात सरांनी कंप्लीट केलेलं आहे, जे पर्सनली मला आवडतं कारण याच्यात एका पेजमध्ये बऱ्याच गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत. तर ही जी सिरीज होती कशाची, जी आपण बंगालचे गव्हर्नर, मग बंगालचा गव्हर्नर जनरल, त्याच्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल, हे जे आहेत या सिरीज मधले जे ब्रिटिश अधिकारी होते ते आपण या पुस्तकात दिलेले तरी सगळे कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे आज लॉर्ड लिटन होईल आणि पुढच्या सिरीज मध्ये लॉर्ड रिपन होईल. ठीक आहे, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन अशा पद्धतीने या पुस्तकातली ही सिरीज कंप्लीट होईल आपली. तर मला सांगायचं काय होतं, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन दोघं जण सोबत सोबत लक्षात ठेवायचे. कारण लॉर्ड लिटन जो होता तो साम्राज्यवादी धोरणाचा होता आणि लॉर्ड रिपन जो होता तो उदारमतवादी धोरणाचा होता. लॉर्ड लिटनने अन्यायकारक ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या लॉर्ड रिपनने बंद केल्यात. ठीक आहे, म्हणून या दोघांचा सोबत सोबत अभ्यास करायचा, तुम्हाला कळेलच, आणि त्यांचा कालावधी पण सोबत लक्षात ठेवायचा, म्हणजे मग तुम्हाला उत्तरं टॅकल व्हायला मदत होते. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला लॉर्ड लिटन याला. तर बघा, लॉर्ड लिटन आधी कार्यकाळ बघा, 1876 ते 1880, 1876 ते 1880 हा लॉर्ड लिटनचा कार्यकाळ आहे. पार्श्वभूमी बघा, बेंजामिन डिझरायली यांच्या हुजूर पक्षाच्या सरकारने यास व्हाईसरॉय म्हणून नेमले. बेंजामिन डिझरायली यांच्या हुजूर पक्षाच्या सरकारने यास व्हाईसरॉय म्हणून नेमले. हा एक नामवंत कवी, कादंबरीकार व निबंध लेखक होता. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. एक तर तो साम्राज्यवादी होता, त्याच्या विषयी असे स्टेटमेंट आले, कवी, कादंबरीकार, निबंध लेखक होता, तर चुकीचे नका ठरवू, बरोबरच ठरवा. आपण विचार करू की अरे साम्राज्यवादी धोरणाचा होता, दुष्ट प्रवृत्तीचा, असं वाटू शकतं आपल्याला. लक्षात ठेवा, हा एक नामवंत कवी, कादंबरीकार, निबंध लेखक होता. तो साहित्यिक क्षेत्रात ओवेन मेरेदिथ म्हणून प्रसिद्ध होता. हे पण खूप महत्त्वाचं आहे. याआधी प्रकृतीच्या कारणावरून याने मद्रासचे गव्हर्नरपद नाकारले होते. ठीक आहे, मद्रासचे गव्हर्नरपद नाकारले होते. इंग्लंडच्या परराष्ट्र खात्यातील पद देखील त्याने नाकारले होते. इसवी सन 1876 पर्यंत त्याला प्रशासनाचा कोणताही अनुभव नव्हता, तसेच भारतीय घडामोडीशी तो परिचित नव्हता. भारतीय घडामोडींशी तो परिचित नव्हता. हा आक्रमक धोरण व मुक्त व्यापाराचा पुरस्कर्ता होता. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता बघा पुढे, प्रशासकीय सुधारणांमध्ये बघू. 1878 ते 1879 सेक्युरिटी सिव्हिल सर्व्हिसेस SSC सुरू करून उच्च कुळातील भारतीयांना सेवेत नियुक्तीसाठी सुरू केले. याद्वारे काही उच्चकुलीन प्रतिष्ठित भारतीयांची मुलकी सेवेत नेमणूक प्रांतिक गव्हर्नरच्या सल्ल्याने करावयाच्या होत्या व त्यांची संख्याही त्यावर्षी भारत मंत्र्यांनी केलेल्या एकूण नेमणुकांच्या अर्ध्यापेक्षा अधिक नसावी. ठीक आहे, अर्ध्यापेक्षा अधिक नसावी. तसेच इंग्लंडमधील स्पर्धा परीक्षांकरता उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 21 वर्षावरून 19 वर्षांवर आणण्यात आली. ठीक आहे, हा पॉइंट महत्त्वाचा आहे. 21 वर्षावरून 19 वर्षांवर वयोमर्यादा कोणी केली, तर लॉर्ड लिटनने केली, आणि ती पुन्हा 21 वर कोणी आणली, तर लॉर्ड रिपनने आणली. ठीक आहे. 1878 व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878. या कायद्याचे नाव पौर्वात्य भाषांमधील प्रकाशनांच्या अधिक चांगल्या नियंत्रणार्थ कायदा असे होते. याचा उद्देश हा वृत्तपत्रांवर जाचक निर्बंध लादणे हा होता. या कायद्यास गॅगिंग ऍक्ट किंवा मुस्कटदाबी कायदा असेही म्हणतात. यातील सर्व बंधने ही इंग्रजी वृत्तपत्रांना नव्हती. यामुळे अमृत बाजार पत्रिकेने रातोरात वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेत छापण्यास सुरू केले. पूर्वी ते बंगाली वृत्तपत्र होते. ठीक आहे, रातोरात कोणी त्यांचे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत केले तर अमृत बाजार पत्रिकेने, आणि तो ऍक्ट कोणता होता, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. पूर्वी ते बंगाली वृत्तपत्र होते.
या कायद्यामागील लिटनचे उद्दिष्ट मात्र सफल झाले नाही. जनमत सरकारविरुद्ध जाऊ नये या कारणावरून केलेल्या या कायद्यामुळे सरकार विरोधी भावना बळावण्यास उलट मदतच झाली. ठीक आहे, सरकार विरोधी भावना बळावण्यास उलट चांगलीच मदत झाली. शिवाय या कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याकरिता इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे काढण्यास काही भारतीयांनी सुरुवात केली व त्यातून सरकारवर टीकास्त्र पसरले जाऊ लागले. ठीक आहे, पुढे बघा. या कायद्यान्वये सोमप्रकाश, भारत मिहिर, ढाका प्रकाश, समाचार यावर कारवाई करण्यात आली. यावेळी 1878 मध्ये वृत्तपत्रांची संख्या सर्वात जास्त बॉम्बे प्रांतात म्हणजे 62, बंगाल प्रांतात 28 व मद्रास प्रांतात 19 वृत्तपत्रे होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी या कायद्याला बरं, त्यापूर्वी मला एक इथे करेक्शन करायचं आहे. आय थिंक इथे हे SSC नसेल, हे SCS असेल आणि ज्याचा असेल स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस. सिक्युरिटी नसेल, स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस असेल, पण तिथे SSC झालं आहे, प्रिंटिंग मिस्टेक ही असेल. तर हे आहे SCS स्टॅच्युटरी सिव्हिल सर्व्हिसेस. करेक्शन करून घ्या. ठीक आहे, पुन्हा कुठपर्यंत आलो होतो आपण. सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी या कायद्याला आकाशातून वज्राघात असे संबोधले. बघा, घटनात्मक मध्ये रॉयल टायटल्स ऍक्ट 1876 हा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने राणी व्हिक्टोरियास कैसरे हिंद किंवा भारत सम्राज्ञी ही पदवी प्रदान करण्यास संमत केला. ही पदवी सांगण्यास लिटनने ऐन दुष्काळाच्या काळात 1 जानेवारी 1877 रोजी दिल्ली दरबार भरवला. संस्थानिकांना व प्रतिष्ठित नागरिकांना गौरवपद पदव्या प्रदान करून त्यांची राजनिष्ठा दृढ करावी असाही त्यांचा यामागील एक हेतू होता. या पदवीमुळे भारतीय लोक सुद्धा ब्रिटिश साम्राज्याचे बरोबरीचे नागरिक बनले. तत्वतः त्यांचा व इंग्रजांचा दर्जा आता समान झाला. दुष्काळ असतानाही त्याने दिल्ली दरबार भरवून प्रचंड खर्च केला. या दरबाराला सार्वजनिक काका खास भारतीय पोशाखात उपस्थित राहिले व तेथे त्यांनी भारतीयांच्या राजकीय व आर्थिक मागण्यांचे निवेदन सादर केले. या दिल्ली दरबारावरील टीकेत अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र अग्रेसर होते. यावेळी सर्वप्रथम सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या मनात अखिल भारतीय चळवळ असावी असा विचार आला. पुढे बघा, शस्त्रास्त्र कायदा 1878 शस्त्रास्त्र कायदा आर्म्स ऍक्ट हा कायदा पारित करून भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी परवाना पद्धत लागू करण्यात आली. यामध्ये युरोपियन व्यक्ती, अँग्लो इंडियन तसेच काही सरकारी अधिकारी यांना वगळण्यात आले. म्हणजे बघा, पुन्हा एकदा हा कायदा समजून घ्या. मी काही आधीचं चुकीचं बोलली असेल तर करेक्ट करून घ्या, मला आता आठवत नाहीये. पण बघा, हा कायदा पारित करून भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी परवाना पद्धत लागू करण्यात आली. ठीक आहे, आणि यामध्ये युरोपियन व्यक्ती, अँग्लो इंडियन तसेच काही सरकारी अधिकारी यांना वगळण्यात आले. म्हणजे कसं की लिटनने काय केलं, तो इंडियन आर्म्स ऍक्ट पारित केला आणि त्या कायद्याने काय परवान्याविना शस्त्र जवळ बाळगणे व वाहून नेणे फौजदारी गुन्हा बनवण्यात आला. ठीक आहे, आणि या कायद्याचे जर उल्लंघन केलं तर 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि किंवा दंड, आणि मुद्दाम शस्त्रे लपवण्याचा प्रयत्न केला तर 7 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड अशा शिक्षेची तरतूद त्याने केली. पण या बंधनातून त्याने कोणाला वगळलं तर युरोपीय, अँग्लो इंडियन व इतर काही सरकारी अधिकाऱ्यांना त्याने वगळलं. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता बघूया पुढचा भाग. त्याने भारतात 29 ब्रिटिश वस्तूंवरील आयात कर रद्द केला व मिठावर जाचक कर लावला. याने भारतीय चलन पद्धतीमध्ये अंशतः सुवर्ण पद्धतीचा प्रारंभ केला. पुढे बघा, हे झालं आर्थिक. आता जे सांगितलं ते पुन्हा सांगते. त्याने भारतात
29 ब्रिटिश वस्तूंवरील आयात कर रद्द केला व मिठावर जाचक कर लावला. याने भारतीय चलन पद्धतीमध्ये अंशतः सुवर्ण पद्धतीचा प्रारंभ केला. शैक्षणिक मध्ये बघा, इसवी सन 1878 याने पंजाब विद्यापीठाची स्थापना केली. लिटनने कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली? पंजाब विद्यापीठाची स्थापना केली. पुढे बघा, इंडियन असोसिएशन, हा मुद्दा इतर मध्ये बघतोय आपण. तर इंडियन असोसिएशन 1876. 26 जुलै 1876 साली कलकत्त्यातील अल्बर्ट हॉलमध्ये भरलेल्या सार्वजनिक सभेत या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. आनंद मोहन बोस हे या संस्थेचे सचिव होय. राजकीय जागृतीचे माध्यम म्हणून बंगाली हे वृत्तपत्र या संस्थेमार्फत प्रकाशित होऊ लागले. कोणते वृत्तपत्र? बंगाली हे वृत्तपत्र. ही संस्था म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची पहिली पायरी होय. इसवी सन 1878 द हिंदू हे इंग्रजी वृत्तपत्र मद्रास येथे सुरू करण्यात आले. द हिंदू हे इंग्रजी वृत्तपत्र मद्रास येथे सुरू करण्यात आले. संस्थापक एस अय्यर व सी राघवाचार्य. इसवी सन 1879 बंगाली हे इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता येथे सुरू करण्यात आले. संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढे बघा, आनंद मोहन बोस. 27 एप्रिल 1879 आनंद मोहन बोस यांनी छत्र समाजाची स्थापना केली. छत्र समाजाची स्थापना केली. इसवी सन 1880 लोकमान्य टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. ठीक आहे. आणि आजचा शेवटचा मुद्दा, दुष्काळ. तर इसवी सन 1876 ते 1878 या काळात भारतामध्ये भीषण दुष्काळ पडला. यावेळी सरकारने रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली पहिला दुष्काळ आयोग स्थापन केला. या दुष्काळात जवळजवळ 50 लक्ष लोक मृत्युमुखी पडले. या दुष्काळावर 20 लक्ष एकर जमीन लागवडी योग्य राहिली नाही. या आयोगाने दुष्काळाचे मोफत साहित्य हे केवळ असक्षम गरिबांपुरतीच मर्यादित ठेवावे अशी शिफारस केली. या आयोगाने दुष्काळाचे मोफत साहित्य हे केवळ असक्षम गरिबांपुरतेच मर्यादित ठेवावे अशी शिफारस केली. हा महाराष्ट्रातील प्रथम दुष्काळ आयोग होय. लिटनच्या सहानुभूती शून्य काटकसरीमुळे उपासमारीचे प्रमाण वाढले. असाच समज त्यावेळी जनतेच्या मनात दृढ झाला व यामुळेच प्रथमपासूनच लिटनबद्दल जनमानसात प्रतिकूल भावना रुजली होती. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लॉर्ड रिपन बघूया आणि ही सिरीज आपली समाप्त होईल. धन्यवाद.